एवढं मोठं धनुष्य तू पेललंस म्हणून त्या प्रित्यर्थ भगवान शंकरांनी हे धनुष्य या जनकाला भेट दिलं. तेच धनुष्य हलवण्यासाठी 100 ते 150 सैनिक मदतीला लागत होते. इतकं जड असणारं ते शिवधनुष्य. पण एक दिवस राजा जनकाला कुठेतरी जायचं असल्याच्या निमित्तानं घरामध्ये या शिवधनुष्याची पूजा कोणी करावी, तेव्हा सीतेनं ते धनुष्य सहज उचललं. इतका तिचा पराक्रम. म्हणून या राजा जनकाने हाच पण ठेवला होता की जो या शिवधनुष्याला उचलून प्रत्यंचा लावेल तेच स्वयंवर असेल. जो कोणी वर ही गोष्ट सहज साध्य करेल त्याच्याशी ही सीता लग्न करेल. उगाच याला स्वयंवर म्हणत नाहीत, उगाच याला रामाला सीता मिळाली असं म्हणत नाहीत. साधी सोपी गोष्ट नाही. ऐकत ऐकत निघालेत आणि जाता जाता एक ओसाड असा आश्रम लागलाय. अत्यंत ओसाड. पण तरी सुद्धा तिथं कुठल्या तरी प्रकारची चेतना आहे. प्रभू श्रीराम म्हणतात ही कुठली जागा आहे, हा आश्रम कुठला आहे, इथे कोणी राहत नाहीये, पण तरी सुद्धा काहीतरी स्पंदन जाणवत आहेत. विश्वामित्र सांगतात, असू दे उचल. विश्वामित्र सांगतात, रामा तुझा अवतार ज्यासाठी झालाय त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे 10,000 वर्ष ही अहिल्या तुझी वाट बघते. म्हणजे 10,000 वर्ष ती तुझं नाम घेते आणि तुझा स्पर्श होता क्षणी ती मुक्त होणार आहे. आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, अहिल्याशी राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली. ती अहिल्या 10,000 वर्ष वाट बघतीये. थोडी थोडकी आहेत का 10,000 वर्ष? आम्हाला असं वाटतं प्रभू श्रीरामांचा अवतार हा फक्त आणि फक्त रावणाला मारण्यासाठी झालाय. अजिबात नाही. रावणाला मारण्यासाठी अनेक योद्धे होते. प्रभू श्रीरामांना रावणालाच मारायचंय म्हणून अवतार घ्यायला लागला नाहीये. कारण संत भगवंत अवतार घेतानाच पहिली गोष्ट सांगतात, परित्राणाय साधूना. पहिलं साधूंचं परित्राण करायचंय आणि मग विनाशायच दुष्कृता. नंतर विनाश करायचा आहे वाईट लोकांचा. पण पहिलं साधूंसाठी, संतांसाठी. 10,000 वर्ष वाट बघते. थोडी थोडकी असतात 10,000 वर्ष. काय झालं? कोण आहे ही अहिल्या? प्रभू श्रीराम विचारतात विश्वामित्रांना, कोण आहे अहिल्या? अशी 10 वर्ष ती, आपल्याला वाटतं ती शिळा झाली म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हाला चित्र असं दिसतं की तिची शिळा झाली आहे आणि प्रभू श्रीरामांनी तिला पाय लावला. अत्यंत चुकीचं आहे. आम्ही आमचं शास्त्र समजून घेत नाही, हा आमचा कमीपणा आहे. तिला शाप मिळालाय गौतम मुनींकडनं. याचं कारण ब्रह्मदेवांची कन्या असणारी ही अहिल्या, अहल्या असं सुद्धा म्हटलं जातं. तिचंही जेव्हा स्वयंवर योजलं होतं तेव्हा तिच्या स्वयंवरात असा पण होता, जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला ही वरमाला घालेल. गौतम मुनींच्या कानी हा पण पडला आणि त्यांनी विचार केला की पृथ्वी प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी. अनेक राजांनी तशी सुरुवात केली, इंद्राने सुद्धा सुरुवात केली. कारण अहिल्या दिसायला अत्यंत सुंदर, ब्रह्मदेवांची स्वतःची निर्मिती आहे, किती सुंदर असेल. आणि गौतम ऋषी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. जसे निघाले तसं त्यांना एक गाय विताना दिसली. म्हणजे गाईला वासरू होत होतं अशी द्विमुखी गाय दिसली. मात्र या गौतम ऋषींनी 3 प्रदक्षिणा या गाईला घातल्या. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आहे बरं का अशा गाईला प्रदक्षिणा घालणं. फक्त गाय सवयीची असावी. उद्या जर असं काही करायला गेलात आणि कुठल्या गायीनं तुम्हाला इजा केली, ॲट युअर ओन रिस्क, हे लक्षात ठेवा. गौतम मुनींनी प्रदक्षिणा, हो बरोबर आहे,
माणसांना जसं कोणी समोर आपल्या आलेलं चालत नाही तसं पशूंचं पण शास्त्र आहे ना. असो, गौतम ऋषींनी या 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. भगवंतासमोर आलेत, सांगितलं माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. आणि या अहिल्यानं गौतम ऋषींना वरलंय, असं त्यांचं लग्न झालंय. पण ही त्याला मिळाली याचा राग इंद्रदेवाला होता. आणि इंद्रदेवानं या रागाचा बदला घ्यायचं ठरवलं. अनेक ठिकाणी पूर्ण काळजीनिशी ऐका, सावधानतेनं ऐका. आम्हाला असं आमच्या काव्यातनं, आमच्या पाठातनं असं सांगितलं गेलं की इंद्रानं अहिल्येवर अतिप्रसंग केला, पण तसं नाहीये. जेव्हा इंद्र आणि अहिल्या, मी अत्यंत सावधपणे बोलते, जेव्हा इंद्र आणि अहिल्या एकत्र होते आणि जेव्हा गौतम ऋषी येत आहेत हे जेव्हा अहिल्याला कळलं, तेव्हा ती सांगते की तुम्ही इथून ताबडतोब निघून जा, यांना कळलं तर काहीतरी अघटित होईल. आणि जो शाप मिळालाय तो तिनं स्वीकारला. शाप मिळाला गौतम मुनींकडनं. काय शाप मिळाला? वर्षानुवर्ष शीलवत भव, दगडासारखी होशील. वातहारा निरतप्रतः, म्हणजे काहीही खाणं पिणं तुझं होणार नाही, तू काहीही खाणार पिणार नाहीस, पण तू दगडासारखी होशील. आज आमच्यावर एखादा कठोर प्रसंग आला तर मनुष्य त्या प्रसंगातनं गेल्यानंतर कसा होतो ना दगडासारखा. सगळी सायकोलॉजी आहे. मनुष्य घट्ट होतो दगडासारखं, कुठं काय चाललंय काही फरक पडत नाही. तिनं जेव्हा उशाप मागितला, माफी मागितली, तेव्हा गौतम मुनींनी तिला सांगितलं की जेव्हा प्रभू श्रीराम येतील तेव्हा तुझा उद्धार होईल, तेव्हा तुझा उद्धार होईल. आणि म्हणून प्रभू श्रीरामांनी हे सगळं चरित्र ऐकलं. जी स्त्री 10,000 वर्ष राम 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 अखंड नाम घेतीये, तिचं दर्शन घ्यायला प्रभू श्रीराम आलेत बरं का. आणि तिचं दर्शन घेतल्यानंतर, तिला दर्शन दिल्यानंतर अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. प्रभू श्रीरामांनी तिला पाय लावलेला नाहीये, ती प्रभू श्रीरामांच्या पाया पडून तिनं प्रभू श्रीरामांचे चरण आपल्या मस्तकी धारण केलेत, तेव्हा ती दिव्य झाली. या सगळ्या पापामधनं मुक्त झाली. प्रभू श्रीरामांनी अहिल्याचा उद्धार केल्यानंतर आता जातानाचा क्रम बदललाय. पुढं देव आहे, मागं गुरु आहेत आणि त्याच्या मागं लक्ष्मण आहे. भगवंताला पुढं का केलं? कारण एकच आहे की भगवंता आता तुझ्याकडनं हे कार्य झालंय, कार्य होतंय, आता जो पुढचा पण आहे तो तुलाच स्वीकारायचा आहे, हे कुठंतरी गुरु असणारे विश्वामित्र रामाला सुचवतायत. मिथिला नगरीत आलेत, फार वेळ नको घालवायला. मिथिला नगरीत आलेत, सगळ्या नगरीचा थाटमाट बघितला. संध्याकाळची वेळ आहे आणि सायं संध्या करायचे, पूजा करायचे भगवंतांची. म्हणून विश्वामित्र आपली जिथं सोय केली, प्रत्येकाला अशा छावण्या म्हणजे काय म्हणता येईल तंबू बांधून दिले होते, प्रत्येकाचा राजेशाही थाट. अनेक राजे तिथं आलेत, सगळ्यांची उत्तम सोय. थोडक्यात सांगू का, हल्ली मला वाटते 1-2 वर्षापूर्वी मागच्याच वर्षी असेल, एक लग्न झालं. त्या लग्नामध्ये असाच सगळ्यांचा थाट केला होता, प्रत्येकाला तंबू बांधून दिले होते. अनेक बडी बडी लोक त्या लग्नाला आली होती. कोणाची कळलं का? अंबानी. त्यांच्या लग्नाचा राजेशाही थाट फक्त कळण्यासाठी डोळ्यासमोर आणा, अशी व्यवस्था या जनक राजाने आपल्या मुलीच्या स्वयंवराची केली आहे. विश्वामित्र सांगतात की जरा बागेतनं 4-5 फुलं आणा, माझी पूजा चालू आहे. आणि राम लक्ष्मण धनुर्धारी असणारे, तेजपुंज असणारे या बगीचात बागेत आले. इकडं सीता या बागेमध्ये असणाऱ्या पुष्पवाटिकेमध्ये असणाऱ्या देवीच्या देवळात आली. देवी समोर हात जोडते आणि सांगते, देवी माते उद्या माझं स्वयंवर आहे,
मला असा कोणीतरी सुकुमार दे, असा कोणीतरी सुंदर युवक दे, ज्याच्यामुळं माझ्या आयुष्याचं कल्याण होईल, कल्याण होईल. आणि म्हणून देवीचं दर्शन घेऊन ती माग फिरते, मात्र माग कोण उभं असतं? प्रभू श्रीराम. राम को देख कर श्री जनक नंदिनी, राम को देख कर श्री जनक नंदिनी, बाग में जा खड़ी सी खड़ी हो गई, बाग में जा खड़ी सी खड़ी हो गई, राम को देख कर. प्रभू श्रीरामांना बघितलं मात्र तिच्या हृदयाची स्पंदनं जोर जोरात वाढू लागली, तिच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. आणि जसं भगवंताला तिनं बघितलं तसंच पटकन पुन्हा देवीकडे वळली आणि देवी मातेला सांगितलं, देवी माते हाच हाच कोण? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कसे प्रभू श्रीराम? तरुणो रूप संपन्नो, सुकुमारो महाबलो, पुंडरीक विशालाक्षो, चीर कृष्णांजनाबलो. एकमेकांना ज्या डोळ्यांनी बघितलं ना, वाल्मिकी वर्णन करतात, खरं स्वयंवर इथंच झालं. पण नाही, सगळ्यांसमोर तो पण पूर्ण करायचा होता. तिच्या मनात चित्तात कायमचा राम कोरला गेला. तिनं भगवतीला साकडं घातलं की बाई काही झालं तरी माझं कल्याण याच्यातच आहे, यांच्यातच आहे. का? कल्याणाचे जे कल्याण, राम कौसल्येचा बाळ, मंगलाचे जे मंगल, सगळं काही जे 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 म्हणून चांगलंय ना, ते मी या मूर्तीत बघितलं. हेच कसे प्रभू श्रीराम. कमल नयन गण श्याम प्रभु हा, कमल नयन गण श्याम तनु हा, कमल नयन गण श्याम. चंद्रानन रघुराज विराजे, चंद्रानन रघुराज विराजे, हस्तकित गणवाण धनु हो, कमल नयन गण श्याम तनु हो, कमल नयन गण श्याम. अखंड चिंतन ती रामाचं करते आणि घरी आली आहे, आपल्या राजवाड्यात आली आहे, राजमहालात आली आहे. सगळ्यात जवळ असणारा मुलीसाठी तो म्हणजे तिचा पिता असतो. तिनं जनक राजाला ही सगळी बातमी सांगितली. जनक राजे सांगतात, सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा पोरी, स्वयंवर मांडलंय आणि त्या नियमानुसारच तुझं लग्न होईल. दुसरा दिवस उगवला. काय असतं स्वयंवर म्हणून विश्वामित्र या दोघांना घेऊन आलेत बरं का. फक्त तिथं कुठेही प्रभू श्रीरामांच्या नावाची नोंद नाही केली. सगळे राजे असे प्रत्येकाचं सिंहासन, सगळे राजे बसलेत. सुंदर सुकुमार अशी ती सीता, अत्यंत सुकोमल असणारी ती राजाच्या जवळ बसली आहे. आणि जो काही पण आहे तो पण म्हणून त्या धनुष्याला 100 चाकांच्या रथावरनं
150-200 सैनिक घेऊन येतात. ते धनुष्य आणलं मात्र ज्या सगळ्या राजांचा आधी बायोडेटा वाचला होता ते सगळे राजे काय करावं, हे काय मोठं धूळ आणून ठेवलंय. विशाल धनु हे मोठे, विशाल धनु हे मोठे, विशाल विशाल धनु हे मोठे, विशाल धनु हे. प्रत्येक राजाची जेव्हा ओळख करून दिली, सगळ्या राजांची ओळख, त्याची राज्य किती, त्याच्या राण्या किती, त्याची एकूण संपत्ती किती, त्याचं घोडदळ किती, त्याचं पायदळ किती, त्याच्याकडे किती सैन्य आहे, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, त्याच्याकडे हिरो माणकं मोती किती आहेत, या सगळ्याचा पाढा वाचत होते प्रत्येक जण. या जनक राजाचे, चालू ठेवा, या जनक राजाचे पुरोहित आहेत. ते पुरोहित दुसरे तिसरे कोणी नसून अहिल्या आणि गौतम ऋषींचे पुत्र असणारे शतधन्वा नावाचे गुरुजी आहेत. आणि हे गुरुजी पुरोहित सगळ्यांचा बायोडेटा वाचतायत की अशी ओळख आहे, अशी ओळख आहे. प्रत्येकाची ओळख सांगत असताना प्रत्येक राजाला जो काही अभिमान अहंकार येत होता, सगळ्यांचा अहंकार हे धनुष्य आत आलं मात्र विशाल धनु हे मोठे, असंख्य वीरानी नुचले, असंख्य वीरानी नुचले, ओढिती परी हे तोटे, विशाल धनु हे मोठे, विशाल. प्रत्येक राजाने तू जा बाबा आधी, मी नाही जा, मी नाही जा, अरे तू जा, तू आमच्यापेक्षा जरा तरुण आहे, तू जा, तू जा, तू जा. गुरुजी सांगतात, ते पुरोहित सांगतात, बाबा एवढा वेळ तुमच्याकडे जो अहंकार होता, तुमच्याकडे जी शक्ती होती, तुमच्याकडे जे बळ होतं ते गेलं कुठं? छे बाबा म्हणाले, एवढं मोठं धनुष्य तुम्ही इतक्या 100-150 लोकांनी इथवर आणलं, हे धनुष्य उभं करायचं, त्याच्यावरती प्रत्यंचा लावायची, आमच्याच्यानं काही शक्य होणार नाही. म्हणून अनेक राजांनी माघार घेतली. या स्थळी जनक राजा चिडलेत, जरा रागावलेत. कोणामध्येच इतकं धैर्य नाही का? कोणाच्यातच इतकं सामर्थ्य नाही का? आता हा स्वयंवराचा प्रसंग अनेक कथाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं रंगवलाय. या वाल्मिकी रामायणात याचा उल्लेख नाही, पण एका रामायणात याचा उल्लेख केलाय. कशाचा? 10 तोंडाचा धेंड पुढे ठेला, 10 तोंडाचा धेंड पुढे ठेला, 10 तोंडाचा अहंकारेच्या पूर्ण ग्रासी येला, अहंकारेच्या पूर्ण ग्रासी येला, गरजुनिया बोलला कटुवाणी, गरजुनिया बोलला कटुवाणी, वीरभूवरी मज सम तुझा कोणी, वीरभूमीवरी वर तुझा कोणी. कोण आलं या सगळ्या सभागृहात? ज्यांना आमंत्रण नव्हतं, ज्यांना निमंत्रण नव्हतं, त्यांची ग्रँड एंट्री झाली. कोण आले? 10 तोंडाचा कोण आला? कवींनी शब्द वापरलाय धेंड. का? कारण इतक्या अहंकारानं आला, इतक्या गुरमीनं आला. काय म्हणाले? पहिल्यांदा येऊन रावणानं सगळ्यांची शाळा घेतली. याचं कारण निमंत्रण दिलं नाही. स्वयंवर पोरीचं मांडलंय आणि निमंत्रण मला नाही, मी राजा आहे लंकेचा. राजाला थोडीशी भीती, भय आहे. या सगळ्या वीरांमध्ये कोणीच तेवढं सामर्थ्यशाली नाही. पण यदा कदाचित जर ते रावणानं धनुष्य पेललं तर काय करावं? आमंत्रण नाही दिलं नाहीये खरं तर, पण आता सांगावं कसं? तेव्हा अशा वेळी घरचे पुरोहित, राज्याचे पुरोहित आपली बाजू सांभाळून घेतात.
शतधन्वा येतात आणि सांगतात काय करावं, तुम्हाला आमंत्रण पाठवलं होतं पण लंकेपर्यंत लंका येईपर्यंत मध्ये जो समुद्र आला की नाही त्याच्यात कुठंतरी ते गेलं असेल हरवून. हा मधला पर्याय या गुरुजींनी सुचवला. पटलं, जरासं मनाला पटलं. त्यामुळं मला आमंत्रण होतं पण मी पोहोचू शकलो नाही. आज योगायोगानं इथे आलो, एवढी गर्दी कशी आहे बघितलं म्हणून मी आलो. अहंकारानं ग्रस्त असलेला रावण, त्याला पण सांगितलं, तो म्हणाला काय त्याच्यात एवढं मोठं, मी सहज उचलीन म्हणाला. अहंकाराने पूर्ण ग्रासलेला आहे बरं का. अहंकार आहे प्रचंड. इतकी सुकोमल असणारी सीता, पण रावण एक अट घालतो. तो म्हणतो आधी धनु की आधी कन्या, माझ्यासारखा बलवान दुसरा कोणी नाही, तेव्हा मी कुठलाही पण लढण्यासाठी तयार नाहीये. ही सीता आता माझीच आहे असं म्हणावं. म्हणून प्रश्न केला तुम्हाला, आधी धनु का आधी कन्या. कन्या म्हणजे जनकाची असणारी कन्या आणि धनु म्हणजे धनुष्य. आणि राशींचाही विचार करता कसं बस समजावलं, बाबा काही झालं तरी आधी धनु मगच कन्या समजावलं. आणि मग म्हणाले काय हरकत आहे, भगवान शंकरांना आत्मलिंग करण्यासाठी मिळवण्यासाठी मी अख्खा तो कैलास हलवला होता, हे धनुष्य काय काय अवघड आहे त्याच्यात. म्हणून ते धनुष्य उचलायला घेतलं आणि ते उचलता उचलता त्या रावणाच्या अंगावर धाड 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 पडलं आणि रावण त्याच्या खाली गतप्राण व्हायचा राहिला. काय पडलं आपल्या अंगावर, काय झालं, क्षणात काही कळलं नाही, काही समजलं नाही. उरलेले 5-50 शिपाई आले, त्यांनी रावणाला उचललं, बाजूला नेलं. तुमचं काम नाही, तुमचं काम नाही म्हणाले, तुम्ही याच्यात मध्ये पडू नका. मग आता कोणी हे करावं, हे धनुष्य पेलावं कोणी, कोणीच नाही का असं म्हटल्यानंतर लक्ष्मण जरा रागीट आहेत बरं का. ते म्हणाले कोण नाही कसं, मी आहे ना. विश्वामित्र सांग तू बस खाली, हे तुझं नाही आहे. रामा उठ उठ, तुझ्यासाठी वेगळी आहे ही, तुझी ही नाही. तू खाली बस, आत्ता तुझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे तुझा. रामा उठ, जा त्या धनुष्याला प्रत्यंचा लाव. आणि प्रभू श्रीराम इतके नम्र आहे तो. जसे प्रभू श्रीराम उठले तशी ती जानकी आनंदानं, काय करू तिला समजत नाहीये. बरं मान वर करून बघण्याची तेव्हा पद्धत नव्हती. काय वर्णन केलंय वाल्मिकींनी, तिच्या हातामध्ये हिऱ्याच्या कंकणामध्ये, त्या हिऱ्यामध्ये ती प्रभू श्रीरामाला बघतीये. चांगल्या क्वालिटीचा हिरा होता. लगेच तुम्ही बघायला लागलात आपल्या बांगडीत दिसते का. ती आपल्या वडिलांना सांगते बाबा हेच ते, हेच ते. मी म्हटलं होतं ना प्रभू श्रीराम सगळ्यांना नमस्कार करतात. बघा भगवान श्रीरामांची प्रत्येक गोष्ट इतकी आपल्याला सगळी स्वीकारण्यासारखी आहे. कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असेल ना तर त्याच्या पुढं आधी नतमस्तक व्हावं लागतं. प्रभू श्रीराम सगळ्यांना नमस्कार करतात, त्या धनुष्यापाशी येतात, हात जोडतात त्याला आणि त्या धनुष्याला प्रदक्षिणा करतात. कशासाठी प्रदक्षिणा करतात? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते की नाही. ती प्रदक्षिणा करत असताना आपल्याला विश्वामित्रांनी, आपल्या गुरूंनी काय काय क्लुप्त्या लढाईच्या वेळी, संग्रामाच्या वेळी शिकवल्यात ते आठवत होते आणि त्याचं स्मरण केलं. हात जोडले, उभे राहिलेत, डावा पाय पुढं घेतलाय, उजवा पाय मागे. ते धनुष्य भगवान शंकरांचं स्मरण करून उचललंय आणि त्याला ती प्रत्यंचा लावणार. तडाड तड 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 असा आवाज झाला आणि ते धनुष्यच मोडलं. धनुष्य मोडलं, पण रामानं पण पूर्ण केला. आणि म्हणून सगळीकडं इतका जय जयकार गेला, इतका जय जयकार केला. प्रभू श्रीराम भगवान की, रामचंद्र भगवान की, सीता माई की. इतका आनंद झाला आणि काय रामानं जिंकलं,
सगळ्यांना जिंकलं. आता स्वयंवरासाठी दोघं समोरासमोर उभे राहिले. दोघांनी एकमेकांना गळ्यात माळा घातल्या. हे तात्पुरतं लौकिक झालं. पण प्रभू श्रीराम सांगतात राजा जनकाला की मी खरं तर यासाठी इथे आलोच नव्हतो. तेव्हा आता तुमच्याकडनं माझ्या वडिलांना व्यवस्थित पत्र जाऊ देत. प्रभू श्रीरामांनी किती विचार केला असेल, उद्या कोणी शिकायला मुलगा गेला आणि लग्न करून आला आणि आमच्या मुलांनी असं म्हणायला नको की राम नाही का शिकायला गेला, गुरूंकडे गेला आणि लग्न करून आला. हा प्रघात माझ्यामुळं पडायला नको. किती किती जाणीव असेल प्रभूंना. तेव्हा प्रभू श्रीरामांनी सांगितलं की नाही, माझ्या सगळ्या घरच्यांना बोलवा, ते मान घेऊन इथे येतील. सगळ्यांना घेऊन आपण मग लग्न करूया, सगळ्यांच्या समवेत, देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं. आणि बरोबर 3.5 महिन्यांनी या प्रभू श्रीराम आणि सीतामाईचा विवाह झाला. त्याचबरोबर लक्ष्मणाचाही विवाह झाला. भरत शत्रुघ्नांचे विवाह नंतर झालेत, पण या दोघांचे विवाह त्या दिवशी झाले. सगळेजण लग्नासाठी उपस्थित आहेत. जीवाचं आणि शिवाचं मिलन होतं. प्रत्येक जीवाला आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर रामाला प्राप्त केल्याशिवाय उपाय नाहीये. जीवाचं प्रतिनिधित्व प्रत्यक्ष सीतामाई करते आणि प्रभू श्रीराम स्वतः उभेत. दोघंही समोरासमोर उभेत. त्या सीतामाईनं भगवंतासमोर मान खाली केली आहे आणि आदि वाल्मिकी असणारे आताचे इतकं सुंदर वर्णन केलं. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अशा रीतीनं सीतामाई आणि प्रभू श्रीराम यांचं स्वयंवर पार पडलं. यांचा लग्न सोहळा झाला. पूर्वीच्या काळीपासून एक पद्धत अशी होती, जेव्हा गावचे उत्सव केले जात असत तेव्हा 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये एक स्वयंवर सांगितलं जात होतं. लक्षपूर्वक ऐका. एक स्वयंवर आख्यान सांगितलं जात होतं. आणि आजही कोकणामध्ये, विदर्भामध्ये ही परंपरा आहे. का स्वयंवर केलं जात होतं माहिती आहे? लोकांची इतकी श्रद्धा होती की ज्यांचे विवाह होत नाहीयेत हे स्वयंवर आख्यान ऐकल्यानंतर ज्यांचे लग्न होत नव्हती त्यांची लग्न ठरायला लागली. असा आजही प्रघात आहे. तेव्हा म्हणून उत्सवातनं एक दिवस स्वयंवर आख्यान सांगण्याची पद्धत तेव्हापासून पडली. म्हणून म्हटलं 3-4 वर्ष आपल्याकडं उत्सव होतोय, निदान या वर्षी म्हटलं आपण हे स्वयंवर सांगावं. आज रामाच्या मंदिरात आहोत, रामाच्या प्रांगणात आहोत, म्हणून सीता स्वयंवर आपण सगळ्यांनी बघितलं.
सगळ्या देवांची अशी अतिशय उत्तम रंजक अशी स्वयंवर आहेत. तेव्हा आज या लग्नाला उपस्थित राहण्याचं तुम्हाला आम्हाला भाग्य मिळालं, ही सुद्धा अखंड आपल्यावर असलेली रामाची कृपा आहे. खरोखर ज्यांचे विवाह ठरत नाहीत त्यांनी मनाशी एकच खूणगाठ बांधा की आज हे स्वयंवर आख्यान ऐकलंय ना, पुढच्या वर्षी उत्सवापर्यंत माझं लग्न ठरेल ठरेल. आणि ठरतात, हे मी खोटं सांगत नाही. हा प्रघात जो चालत आलाय तो असाच अखंड पुढे चालत राहो. लग्नानिमित्त आज सगळ्यांना लाडूचा प्रसाद मिळणार आहे. तेव्हा लग्नासाठी म्हणून एकच मंगलाष्टक म्हणते आणि कीर्तन इथे थांबवते. तत्पूर्वी कीर्तनाची संधी मला इथे नारायण गावात बोलवून फोन अवचट काकांचा आला, परंतु ज्या घरी अगदी माहेरवाशिणीसारखी राहिले त्या आमच्या अंजली काकू, काका शीतल काकू असतील, कानिटकर काकू असतील, अजून कोणी राहिलं का? कोणी राहिलं नाही ना? तेव्हा ज्या अगत्यानं अगदी मुलीसारखं ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, आमचे प्रसाद दादा असतील, सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. माझे उत्तम असे साथीदार, त्याही पलीकडे जाऊन माझा आवाज सुयोग्य रीतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे ओंकार दादा. आवाज पोचवल्याची पोचपावती. लक्षात घ्या, एवढी वर्ष फिरत असताना आमचा एक अनुभव असा असतो की माईक एकदा लावून दिला की घाला तुम्ही गोंधळ तिकडं, मी जातो. असे अनेक आम्ही बघितलेत. पण तितक्याच श्रद्धेनं ओंकारदादा सुद्धा कायम कीर्तन ऐकतात. गेली 3 वर्ष मीच स्वतः त्यांना बघतीये, त्यामुळं त्यांचे आभार मानते. इथली सगळी बैठक व्यवस्था असेल, रोजची हाराची व्यवस्था असेल, ही स्टेजची व्यवस्था, ज्या सगळ्यांनी या उत्सवासाठी, आमचे जोगळेकर काका असतील, सगळ्यांचे चेहरे, सगळ्यांच्या प्रतिमा ते त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवतात. ज्या सगळ्यांचं या उत्सवासाठी मोलाचं योगदान आहे, त्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करते. हा उत्सव यावर्षी होणार नव्हता, पण तुमची सगळ्यांची इथं येण्याची ओढ बघता पुढची अनेक वर्ष हा उत्सव इथे झालाच पाहिजे. अनेक तरुण कार्यकर्त्यांनी याच्यात सहभागी व्हा. लक्षात घ्या, रामनामाचा डंका वाजवल्याशिवाय आपला शत्रू शांत राहणार नाहीये. तेव्हा त्यांना जर आपली भक्ती, आपला सनातन धर्म दाखवायचा असेल तर आपल्याला कथा, कीर्तन, प्रवचन याद्वारे आपली संस्कृती सगळ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. रामनवमीला हल्ली सगळीकडं डीजे आले. आमच्या पुण्यात परवा रस्ता बंद आहे. हे कुठलं स्वरूप आलं, का आलं मला माहिती नाही. त्यातली एक गोष्ट चांगली आहे की कुठल्या तरी हेतू कारणानं आपण सगळे एकत्र येऊ, पण त्या हेतूचं जर मूळच माहिती नसेल तर त्याचा काही उपयोग नसतो. तेव्हा जे मूळ सांगणारं कथा, कीर्तन, प्रवचन, भजन, व्याख्यान, ज्यातनं आमचा सनातन हिंदू धर्म तुम्हा सगळ्यांच्या मनावर पोहोचेल आणि आपली पुढची पिढी घडेल, अशा कार्यांसाठी कायम प्रवृत्त राहा, कायम पाठीशी राहा. आता आपण सगळे मंगलाष्टक म्हणूया आणि झालेली कीर्तन सेवा इथे थांबवूया. सकल वरद झाल्या देवता या मुहूर्ते शुभद विधी विधाने अक्षता ओ सपूर्ती गजर करते वादे दूर झाला हा दुरावा शुभद विधी विधाने भेटवा जीव जीवा
ज्या भगवंताची भक्ती करते त्याच्या गावाला यायला मिळणं यापेक्षा मोठं भाग्य नसतं. तेव्हा नारायण गावात आल्यानंतर तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तुमच्या हृदयस्थ असलेला नारायण मला रोज बघायला मिळाला, भरपूर संख्येनं बघायला मिळाला. याच्यातच कृतज्ञता व्यक्त करते. एकच मागणं आहे माझ्याकडे, द्याल का? अहंकाराचा वारा न लागू मजला, हा एकच आशीर्वाद सगळ्यांनी मला द्यावा. झालेली सेवा भगवंताला अर्पण करते आणि हे प्रेम आणि हा स्नेह कायम असाच राहो असा एक आशीर्वाद तुमच्या माझ्या वतीनं भगवंताकडे मागते. हेचे दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता वेणाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर विषय तुझाची, कोटी जगे मान भक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धु सखा त्वमेव, त्वमेव विद्या त्वमेव, त्वमेव सर्वं. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा भक्त्या स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं श्रीराममाधवं गोपिकावल्लभं जानकीनाथं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरुपाय दोघी, उपासनेला तुझ चाल भावे, भूदेव
सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखे मंगल बोलावे